फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। कशा आहात तुम्ही सर्व? आय होप सगळे ठीक आहात, मस्त आहात, मजेत आहात। सध्या मी आहे कोल्हापूरमधील आजरा तालुक्यामध्ये आणि आमच्या आजरा तालुक्यामध्ये खूप सारी अशी पर्यटन स्थळं आहेत। त्यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे रामतीर्थ धबधबा। एक क वर्ग पर्यटन स्थळ आहे आणि आज आपण तिकडे भेट द्यायला चाललोय। चला तर मग आज आपण रामतीर्थला भेट देऊ। हाय फ्रेंड्स, मी आत्ता सध्या आहे विक्टोरिया जुबिलियन पुलावरती आणि 103 वर्ष जुना असलेला हा पूल आहे। हिरण्यकेशी नदीवरती आजऱ्यापासून 1-2 किलोमीटर अंतरावरती। आणि मला वाटतं गेल्या वर्षी जो कोल्हापूरमध्ये खूप पाऊस पडला त्या पावसाच्या दरम्यानच ह्या पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली होती, तब्बल 100 वर्षानंतर। त्यामुळे खूप जुना असा हा विक्टोरिया पूल आहे माझ्या मागे। ही आहे हिरण्यकेशी नदी आणि या हिरण्यकेशी नदीवरतीच हा पूल बांधण्यात आलेला आहे। आजरा गडिंग्लज रोड आणि आजरा गडिंग्लज रोडपासून तुम्ही आजऱ्याला जायच्या आधी 2 किलोमीटर इकडे हा रामतीर्थला जाण्यासाठी रस्ता आहे। हाय फ्रेंड्स, हे रामतीर्थ खूप छान व्ह्यू आहे इकडे आणि हिरण्यकेशी नदी वाहते रामतीर्थच्या बाजूनी। मंदिर आहेत, महाशिवरात्रीला खूप मोठ्या प्रमाणात इथे जत्रा भरली जाते। खूप मोठा इतिहास आहे या रामतीर्थला। तुम्ही जर आजऱ्यामध्ये आलात तर रामतीर्थमध्ये नक्की भेट द्या। खूप छान असं वातावरण आहे आणि तिथे फिरण्यासाठी खूप छान असा व्ह्यू आहे।
इकडे गहू रेडा किंवा हत्तीचं प्रमाण थोडंफार आढळून येतं, त्यामुळे असे वन विभागाने पोस्टर्स लावलेले आहेत जागोजागी, जेणेकरून की लोकांना माहिती व्हावी की त्यांच्यापासून स्वतःचं संरक्षण कसं करता येईल. मंदिर आपण जे आता बघितलं ते होतं महादेव मंदिर. आता आपण पुढे अजून 2-3 मंदिर आहेत, तिकडे भेट देणार आहोत. लोकांच्यासाठी बसण्यासाठी इथे व्यवस्था केलेली आहे, बैठका ठेवलेल्या आहेत. थंडगार आणि निसर्गरम्य वातावरण आहे. आजूबाजूला हिरवीगार झाडी आणि त्याच्यामधून वाहणारी ही हिरण्यकेशी नदी आणि त्याच्याच साईडला वसलेलं हे रामतीर्थ ठिकाण. खूप छान असा व्ह्यू आहे. तुम्ही आजरात आलात तर ह्या ठिकाणाला नक्की भेट द्या. नदीचं पाणी या मंदिराच्या पायथ्याला येऊन लागतं. पूर्ण दुथडीवरून नदी वाहते. हिरण्यकेशी नदी आहे. तिचा उगम आंबोलीच्या इथे होतो. पावसाळ्यामध्ये या नदीचं पाणी कुठपर्यंत असतं याचा व्हिडिओ मी सर्वात लास्टमध्ये टाकलेला आहे, तुम्ही नक्की बघून घ्या.
भूमीला रामांचे पदस्पर्शी म्हणून नाशिक 45 साधूंना दृष्टांत झाला. त्यांनी हे मंदिर स्थापन केलं. हे रामांचं शक्तीपीठ आहे. कलियुगामध्ये जीवनामध्ये सुखी व्हायचं नामस्मरण महत्वाचं. तुमची आंघोळ आहे नाही, शाकाहारी मांसाहारी मंदिरमध्ये कापूर उदबत्ती नारळ ह्या गोष्टी लागत नाहीत. बरोबर. तो पांडुरंग, तो राम, तोच विठ्ठल, तोच श्रीकृष्ण प्रत्येकाच्या आता तुमच्या हृदयामध्ये आहे. पण देव तुमच्या कर्मामध्ये पण गेल्या तुम्ही प्रत्येक कर्माची, सेकंदाची, दिवसाची, जन्माची, युगांची नोंद घेऊन ते पुढे असतो. ह्या पृथ्वीवर 84 लाख जीवामध्ये एका जीवा स्त्री किंवा पुरुषाला भक्ती अधिकार, अन्य 83 लाख 99,900 जीवांना भक्तीचा अधिकार नाही. आणि हे शरीर मिळवून स्वर्गातले देवदेवता असं त्या पांडुरंगाला साखळं आम्हाला नरदेहाचे मी पुरुषामध्ये जन्म द्या, नरदेहामध्ये जन्म द्या देव साखळे असतात. बरोबर. आणि इकडे ज्यावेळी राम वनवासाला असं काहीतरी इथं वाक्य आहे काय ना, म्हणजे रामाजी ह्या भूमीला पृथ्वी नाशिकच्या साधूला दुसऱ्या त्याने रामनवमीला मोठ्या असतं की जेवण असते महाप्रसाद असतो इथे. म्हणजे ज्यावेळी राम वनवासाला आले होते हो त्या दरम्यान मग इकडे येऊन गेले म्हणून त्यांनी दृष्टांतानुसार हे मंदिर स्थापन केले. इथं मंदिर स्थापना केली म्हणून ते रामतीर्थ नाव पडलं. रामतीर्थ नाव पडलं. हे आहे पावसाळ्यातलं दृश्य. नदी हिरण्यकेशी पूर्ण दुतडी भरून वाहते त्यावेळेचं दृश्य आहे. किती मस्त आणि निसर्गरम्य वातावरण आहे, तुम्ही बघू शकता. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा रामतीर्थचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच मस्त अशा ठिकाणी. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वस्थ राहा.